अखेर महाराष्ट्राला उकाड्यातून दिलासा मिळणार का? गेल्या काही दिवसापासून जीवघेण्या उष्णतेने हैराण झालेल्या राज्यात आता मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कुठे विजांचा कडकडाट, कुठे गारपीट, तर कुठे मुसळधार पावसाचा इशारा. पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कोसळणार, कोणत्या भागांना हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट? महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि विशेषतः शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी. गेल्या अनेक दिवसापासून उष्णतेने अक्षरशः हैराण झालेल्या महाराष्ट्रात आता मान्सूनपूर्व पावसाने दमदार एंट्री केली आहे. एका बाजूला तापमानाचा पारा 40शी पार गेला होता, तर दुसऱ्या बाजूला उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र आता आकाशात काळे ढग दाटू लागले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात देखील झाली आहे आणि हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी मोठा इशारा देखील दिला आहे. नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, कुठे गारपिटीची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांनी कोणती विशेष खबरदारी घ्यावी, पाहूया हा आमचा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार सुरुवात झाली असून राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी वातावरणातील आर्द्रता वाढल्याने काही भागांमध्ये उकाडा कायम आहे. दरम्यान हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही भागामध्ये ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तर विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने यावेळेस वर्तवलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण पट्ट्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. दरम्यान हवामान विभागाने शेतकरी बांधवांना विशेष सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे. शेतामध्ये काढणीस आलेले पीक, कांदा, फळबागा आणि भाजीपाला सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना शेतात किंवा मोकळ्या रानात उभे राहणे टाळावे असेही हवामान विभागाने यावेळी स्पष्ट केले आहे. एकीकडे मान्सूनपूर्व पावसाने महाराष्ट्राला दिलासा दिला आहे, पण दुसरीकडे विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि गारपिटीचा धोका देखील वाढलेला आहे. त्यामुळे पुढील 48 तास नागरिक आणि शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करा, सुरक्षित रहा आणि पावसाच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशहा शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर.